ए सोड. काय काय चाललंय तुझं? तुझं काय चाललंय सोहम? तुला कळत नाहीये का त्या सुझेनला तुझ्या वागण्याचा किती त्रास होतोय ते? सोहम, ती बिचारी एका साध्या गावात आलीये, पैशाची गरज आहे तिला, तिला मदत करायची सोडून तू गैरफायदा घेतोयस तिचा. सोहम, का का करतोयस असं? इतका कसा रे तू बदलला सोहम? ज्या सोहमवर मी जीवापाड प्रेम केलं तू कधीच नसता वागला असा. कशासाठी सोहम, कशासाठी? तू एका मुलीवर जबरदस्ती केलीस. शी लाज वाटते मला तुझी सोहम. हे काय बोलतेस तू? काय फालतू बडबड चालली आहे का? कोण कोणावर जबरदस्ती करते? काय बोलतेस? इथे कोणी कोणावरही जबरदस्ती करत नाही. मुळात इथे कोणी गरीब लाचार वगैरे नाहीये शुभ्रा, कळलं? जे काय चाललंय ते ज्याच्या त्याच्या मर्जीने चाललेलं आहे. आणि तुला कसली ग लाज वाटते शुभ्रा? मला तुझी लाज वाटते आणि नेहमीच वाटत आली आतापर्यंत. मला तू कशाला पडतेस ग आमच्यामध्ये? कशाला पडतेस? तू कर ना तुझं हे काय ते व्रत पूजा वगैरे हेच करत राहा, कळलं? आमच्यामध्ये पडायची काय गरज आहे का तुला? आणि संबंध काय आहे तुझा? काय संबंध म्हणजे? बायको आहे तुझी मी. एक्झॅक्टली, बायको आहेस ना, मग बायको सारखीच राहा ना. बायकोने काय करायचं असतं? घरात राहायचं असतं फक्त. हा, चुपचाप घरातच राहायचं. उगाच बाहेरून सीन क्रिएट करायची काय गरज आहे का तुला? आणि दिलंय ना मी तुला सगळं शुभ्रा, काय कमी आहे ग तुला? 2 वेळचं गिळायला मिळतंय ना, हे चांगलं घर आहे, चांगले कपडे आहेत, आहे ना सगळं, तुझी लाडकी फॅमिली आहे तुझ्या बरोबर. शुभ्रा, एक गोष्ट लक्षात ठेव, बबडू, आई, आजोबा आणि बाप तुझा, हे जे सगळे आहेत ना, हे सगळे माझ्यामुळे आहेत तुझ्याकडे, कळलं ना? उद्या मी सोडून गेलो ना तुला, यातलं कोणीही नसणार आहे तुझ्या बरोबर. मजा जा, जाऊन राहा तुझ्या आईबाबांकडे. अरे हो, नाही, तुला तर आई बाबा नाहीये, अनाथ आहेस तू. काय करशील ग शुभ्रा? मी जर तुला सोडून दिलं तर कुठे जाऊन राहशील तू? ले गरमागरम अभिजीत स्पेशल समोसा. समोसा तू मुद्दाम लागतोस ना माझ्या असं? काय मुद्दाम केलं दत्ता? तुला माहिती माझी दाढ उघडते, मी खाऊ शकत नाही, म्हणून मुद्दाम करतोस नाही सगळं? नाही रे दत्ता, मला खरंच माहित नव्हतं. तुझी शपथ. अच्छा, माझी शपथ घेऊन मला मारतो? आता कसं पटवून देऊ तुला मी? होय 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 होय, अरे वा वा, शाबास अभिजीत. ही काय पद्धत आहे? स्वतःला शाबासकी देतोस तू? काय करणार? तू देत मला चिडवतोस तू? नाही रे बाबा, नाही, आता तुझं काय खरं आहे? नाही, मारामारी नाही काय खरं? हे बघ, हे बघ, तुला काय नातं लक्षात ठेव. एक मिनिट, नातं लक्षात ठेव. तू का मारामारी अरे, मारामारी नाही काय तुला प्रॉब्लेम? काय तुला? आजोबा, आजोबा बसा बरं तिथे, बसा. आई देवा, तू पण मुद्दाम करतेस ना? तुला माहिती ना माझी दाढ दुखते. तुम्हाला ज्यूस देऊ का मी? नको नको, काय नको. मॅडी, हा काय प्रकार आहे? काय चाललंय? आतापर्यंत आपल्या कुठल्याच साईडच्या बाबतीत असं कधी घडलं नाही. एका स्टे ऑर्डरमुळे आपलं सगळं काम थांबलंय. काय करता काय तुम्ही सगळे लोक? दिस इज नॉट द वे वी वर्क. नाही, ह्याच्यावरती ताबडतोब सोल्युशन निघालं पाहिजे मॅडी. ठीक आहे, मी येते, पोहोचते. हा, अरे वा, आज समोशांचं बेत वाटतं. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आईनी न बोलवता खेळता खेळता आलास का बाहेरून तू? एकदम गुड बॉय झालायस. हा, शुभ्रा, मला पण पाहिजे समोसा. काय? ए आई, मला पण पाहिजे समोसा. करेक्ट. या बसा इकडे. यम्मी. बसा.
खूप मस्त झाला आणि चटणी पण छान झाली एकदम. अरे थांब. अरे आजोबाच्या वळणावर गेलास तू बरोबर. कधी सांगितलं ना तुला? तू मला चिडवतोयस ना, मला चिडवतोस ना. मला खाता येत नाही म्हणून तुला आता काय खरं नाही तुझं. आता खायच नाही. दत्ता 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 पळापळी करू नकोस. आता दात मोडलाय ना, मग हातपाय मोडतील. त्यापेक्षा ज्यूस पी. अहो काय बोलताय तुम्ही? ही चेष्टा करायची गोष्ट आहे का? तुम्ही त्यांना डेंटिस्ट कडे घेऊन जा बरं आधी. बाबा हे तुम्हाला घेऊन जातील डेंटिस्ट कडे, मग बरं वाटेल बघा तुम्हाला. बापरे बस उशीर होतोय, मला लगेच निघायला पाहिजे. येते. चल. येऊ का? अरे या लीना मॅडम, या. कशा आहात लीनाताई? मस्त. आपली भेट नेहमी अशीच होते ना. आता जरा उशीर होते, मला निघायला हवं. ऑफिस मधनं आल्यावरती कॉफी पीत गप्पा मारत बसायचे तुमची. नक्की. बाबा येते. न्या हा डॉक्टर कडे. हो तर बसा लीना मॅडम बसा. थँक्यू. अरे योग्य वेळी आलात तुम्ही. काय गरमागरम समोसे खाणार का? खाणार म्हणजे ऑफकोर्स खाणार. बस. मस्त झालेत समोसे. थँक्यू. तू काय करणार, काही काही लोकांच्या नशिबात नसतात समोसे. ओ काय रे दत्तू, खरं की काय? तुला समोसे खाता येत नाही? इतके दात पडले तुझे सगळे? म्हातारा झालास तू. कोणाचं काय ऐकतेस तू? हे चप्पल द्वारा तुला काय वाटलं मी खाऊ शकत नाही समोसा? हा खाऊन दाखव तुझा समोर. आजोबा अहो कशाला खाताय? नका ना खाऊ. तुम्हाला चावायला सोपं असं काहीतरी मऊ करून देते मी, चालेल? दत्ता माझा एक अंगावर काढू नकोस. आपण डॉक्टरकडे जाऊन येऊया. लीना मॅडम आम्ही डॉक्टरांकडे जाऊन येतो. चल. काळजी घे रे. यांना बाय केलं. या बाय. बाय. सो आवडलं? अरे लीनाजी, तुम्ही कधी आलात? मी आत्ताच आले. कसा आहेस तू? मी बरं आहे. बरं मी जरा घाईत आहे. हो. येतो. शुभ्रा, शूज. सॉक्स नाही येत. गाडीची चावी. काल जो सुझ्यांसमोर मूर्खपणा केलायस ना तो शेवटचा. आत्ता जशी नाचतेस ना माझ्या तालावर तसंच नाचत राहायचं फक्त, कळलं? परत जर अशी वागलीस ना त्याचे खूप वाईट परिणाम होतील ना शुभ्रा, आत्ताच सांगतो. मी आता गप्प नाही बसू शकत. सोहम तू जे करतोयस ना त्याची शिक्षा तुला मिळायलाच हवी. लीनाजी ऐका ना, जरा बबडूकडे लक्ष ठेवाल का हो तुम्ही? ऍक्च्युली ना माझा आईंकडे जरा काम आहे म्हणून मला त्यांना भेटायला ऑफिसला जायचंय. प्लीज थोडाच वेळ. हो जा की, आहे मी. बबडू आल्या राजा.
रिक्षा रिक्षा अरे एक्सक्यूज मी, जरा बघून चाला ना. तुम्ही तुम्ही चालवलंय काय? गच्चूर उडी काय मारताय? आता गाडी समोर काय येत आहे? म्हणजे काय आत्महत्या करण्याच्या वेगळ्या युक्त शोधताय की काय तुम्ही? काही बोलू नका. त्या दिवशी माझी मनस्थिती वेगळी होती, पण पण आज चूक तुमची आहे. तुम्ही काय एवढ्या फास्ट चालवत होतात बाईक? हॅलो, माझी गाडी अजिबात फास्ट नव्हती. मी नॉर्मल स्पीडने पुढे येत होतो. अजिबात नाही, तुम्ही फास्टच चालवत होतात गाडी आता. ओके ओके ओके, बरं बरं. मुद्दा काय आहे की तुम्ही यावेळेस जीव देत नाही आहात. व्हेरी गुड. पण मग काय करतात? कुठे निघालात? आनंदनगरला. आनंदनगर तर मी पण चाललोय. नाही नाही, राहू दे, जाईन मी माझी. पण तुम्हाला विचारलंच नाही मी ड्रॉप करू का. ओके, आता विचारतो, ड्रॉप करू तुम्हाला? नको, जाईन मी म्हंटल ना आताच. शुअर? या, आय एम शुअर. ओके. रिक्षा. मी यासाठी सांगत होतो की तुम्ही पण तिकडेच चाललात जिकडे मी चाललोय. उगाच मग रिक्षाचं पेट्रोल, बाईकचं पेट्रोल, पेट्रोलची नासाडी. असो, तुमची मर्जी. ठीक आहे, काळजी घ्या. हो, रिक्षा. बसा. काय काम होतं तुमचं? मॅम नमस्कार, मी अनुराग गोखले. मॅम, ही माझी फाईल आहे. यात माझा रिझ्युमे आणि मी आतापर्यंत जे जॉब्स केलेत त्या सगळ्याचे डिटेल्स आहेत. मॅम प्लीज हॅव अ लुक. म्हणजे आम्ही आता कुठल्या पोस्टसाठी काही ऍड दिली नाहीये, बट आय हॅव अ लुक ॲट इट. वा, तुम्ही खूप उत्तम इंजिनियर आहात. यू हॅव व्हेरी गुड जॉब एक्सपिरियन्स. ओव्हरऑल व्हेरी गुड रेझ्युमी. पण काय आमच्यासाठी एखाद्या इंजिनियरसाठी कुठली पोस्ट नाहीये. मॅम काय वाटतं तुम्हाला ही फाईल बघून? जर नव्या ठिकाणी मी जॉबसाठी गेलो तर मला मंथली किती पगार मिळाला पाहिजे? वेल, ॲज आय सेड की आमच्याकडे इंजिनियरची पोस्ट नाहीये, पण कुठल्या कंपनीत जिकडे इंजिनियरची गरज असेल तिकडे विथ युअर एक्सपिरियन्स आणि तुमच्या इतक्या छान रेकमेंडेशनवरती तुम्हाला 5 lakhs मंथली सॅलरी मिळायला काही हरकत नाही. अच्छा, आपल्याकडे जॉब नाहीच आहे का? नाही, आय एम सॉरी. मग मॅम तुमच्याकडून काही माणसं आली होती रिक्रुटमेंटसाठी माझ्याकडे. आमच्याकडची माणसं रिक्रुटमेंटसाठी आली होती? इम्पॉसिबल. हे बघा, आमच्या कंपनीमध्ये आम्ही रिक्रुटमेंटसाठी माणसं वगैरे पाठवत नाही. मिस्टर, काय नाव तुमचं? अनुराग गोखले. अनुराग गोखले. आमची कंपनी खूप रेप्युटेड आहे, खूप मोठी आहे. जेव्हा आमच्या कंपनीत काही पोस्ट निर्माण होतात तेव्हा आम्ही त्याच्यासाठी प्रॉपरली ऍड करतो. लोक त्याच्यासाठी ऍप्लिकेशन करतात, इंटरव्ह्यूज प्लॅन होतात आणि नंतर त्या पोस्ट भरल्या जातात. आर यू शुअर? कारण त्या माणसांनी मला ऍडव्हान्स पण दिलाय मॅम. 5 लाख रुपये. मला माझ्या मनासारखं काम करायचं होतं मॅम, आणि म्हणूनच मी 5 लाखाची सॅलरी असणारा जॉब एका मिनिटात सोडून दिला. मला माझ्या आनंदासाठी आणि समाधानासाठी काम करायचंय, पैशांसाठी नाही. हा फंडा क्लिअर आहे माझा. मला गरिबांसाठी काम करायचंय, सामान्य माणसासाठी काम करायचंय. त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आणि समाधान आहे ते खूप बहुमोल आहे माझ्यासाठी. त्याची किंमतच नाही करता येणार. आणि हे असं असून सुद्धा तुम्ही 5 लाख रुपये देऊन मला विकत घेण्याचा प्रयत्न करतात मॅम. तुम्हाला वाटलंच कसं की मी 5 लाख रुपये 5 लाख रुपयात विकला जाईन म्हणून? हे पैसे मी तुमच्या माणसाच्या तोंडावरही मारू शकलो असतो, पण मला तुम्हाला भेटायचं होतं आणि तुम्हाला हे सांगायचं होतं की तुम्ही कितीही प्रयत्न करून घ्या मॅम, तुमच्या जमिनीवरची स्टे ऑर्डर अजिबात मागे घेतली जाणार नाही. हे बघा मिस्टर गोखले, यू डोंट नो मी. टेक युअर मनी अँड गेट लॉस्ट. राज, ऑफिस मध्ये नाही, ऑफिसच्या खाली आहे मी. डोंट वरी राज, आता फक्त थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. आता आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. मग तू किंग आणि मी तुझी क्वीन. अच्छा, मी नंतर फोन करते. बाय 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 बाय. शुभ्राताई, तुम्ही इथे ऑफिस मध्ये काय करताय? एक मिनिट.
तुम्ही इथे ऑफिसमध्ये असावरी मॅमना भेटायला आलात ना? ताई मी तुम्हाला रिक्वेस्ट केली ना की कुणाला काही सांगू नका, माझा जॉब जाईल. तुम्ही काल सोहम सरांनाही काहीतरी बोललात याबद्दल. यु नो व्हॉट, ते किती ओरडतायत माझ्यावर. प्लीज ताई, असावरी मॅमना यातलं काही सांगू नका. आय बेग यू. सुझॅन ऐक, तुला घाबरायची काहीच गरज नाहीये अगं. तू का सहन करतेस हे सगळं? नाही, आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकूया आपण. सुझॅन, मी तुला शब्द देते, यापुढे तुला सोहमचा त्रास होणार नाही. तुम्ही नेमकं काय करायचं डिसाईड केलंय? मी आज ते करणारे जे मी या आधीच करायला हवं होतं. आज मी आईना सगळं सांगणार आहे. अगं हे बघ, ऐक, तू काळजी नको करू. तुझा जॉब वगैरे तर अजिबातच जाणार नाही. उलट आई तुझ्या बाजूनी उभ्या राहतील. खरंच असं होईल ताई? खात्री आहे मला. थँक्यू सो मच ताई. तुम्ही किती काइंड हार्टेड आहात. मला असं खरंच वाटलं नव्हतं की तुम्ही मला सपोर्ट कराल. सुझॅन, मला तरी कुठे ग वाटलं होतं सोहम असं काहीतरी वागेल. चल आईना सांगूया जाऊ. शुभ्रा, आई, आय एम रिअली सॉरी, मी तुम्हाला न विचारता आले, पण मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. ऍक्च्युली शुभ्रा, आता मी खूप गडबडीत आहे. आय एम लिटल अपसेट. आपण घरी बोललो तर नाही चालणार का? आई, ऍक्च्युली मला जे बोलायचंय ना ते सुझॅन बद्दल आहे. घरी नाहीये शक्य म्हणून मी इकडे आले. आई, खरंच महत्वाचं आहे. ओके बस. सुझॅन बस. अगं बस. सुझॅन, सांग आई ना सगळं. बोल अगं, बोल ना. बरं, मी सांगते. आई ऍक्च्युली शुभ्रा, तुला जे काही बोलायचं ते स्पष्टपणे बोल. आई, सोहम सुझॅनशी जे वागतोय ते नाहीये बरोबर. म्हणजे काय वागतोय सोहम सुझॅनशी? आई, सुझॅन अतिशय साधी मुलगी हो. तिच्या घरची परिस्थिती नाहीये बरी, म्हणून तिला बिचारीला जॉब करायला लागतोय आपल्याकडे. जॉब मधून जे पैसे येतात त्यावर तिचं घर चालतं. आई, सोहम तिच्या या परिस्थितीचा गैरफायदा उचलतोय. तो तिच्याशी त्याचं मला आई, तुम्ही समजा, मला नाही सांगता येते काहीच. शुभ्रा, आर यू ऑल राईट? तुला माहितीये तू काय बोलतेस? आई, मी खरं तेच सांगते, ऐका माझं. मला माहिती आहे हा तुमच्यासाठी खूप मोठा धक्का आहे, तुम्हाला नाही होणार सहन, पण हेच खरं आहे आई. आणि आई, सोहम तुम्हाला आणि मला फसवतोय, पण त्याच्याहून जास्त तो सुझॅनला फसवतोय. आई, तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? तू सोहम बद्दल बोलतेस? तुला माहितीये सोहम किती स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि स्पेशली बायकांच्या बाबतीत तो अतिशय रिस्पेक्टफुली वागतो. असं असताना एका परक्या मुलीसमोर तू तुझ्या नवऱ्याच्या बद्दल असं बोलतेस? तू तुझ्या नवऱ्याला ओळखत नाहीस? आई तुम्ही माझं म्हणणं ऐकून तरी घ्या. हे कोणी सांगितलं तुला? कोणी सांगितलं? हिने सांगितलं? सुझॅन बोल ना. एक मिनिट. सुझॅन, सोहम तुझा बॉस आहे, तरी कधी तुझ्याशी गैरवर्तन केलंय? सांग सुझॅन, सांग. असावरे मॅम, शुभ्राताई काय बोलतायत मला काही कळत नाहीये हो.